पक्षाच्या माध्यमातून त्याला आमचं सांगणं की उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार आहे, उत्तर प्रदेशात बीजेपीचं सरकार आहे, उत्तर प्रदेशचं अजून उपवर्गीकरण केलं नाही, उत्तर प्रदेशचं अजून वर्गीकरण केलं नाही, मग देवेंद्र फडणवीसाला काय घाई नाही हे उपवर्गीकरण करतात. लोकशाहीला भाईभाट्यांनी पूर्ण जीवनाची कमाई माझ्या बाबासाहेबांना अर्पण केली आहे, फकीरा अर्पण केली आहे. त्या लोकशाहीला भाऊ साहेबांनी सांगितलंय की हा विश्वाचा खरा घात आहे. ते सांगाय मी या मुंबईत आले. काम धंदे धुणे भांडे करते, मला ट्रोल करते, तुला घराला घर नाही का घरी का? अरे हे माझं घर या मुंबईला येऊन विचारा. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, 2 मिनिटं वेळ दिला. जय भीम, जय संविधान. विष्णू शिंदेजी देवींचा टोळा द्यायचा आणि इथून पुढे काय करायचं माहिती का? जय भीम आपण घालायचं. जय भीम कसं घालायचं माहिती का? जय भीम, जय भीम. काल आपले महाराष्ट्रातील 29 राजकीय उमेदवार असतात अनुसूचित जातीचे, त्या 29 एससी आमदारांपैकी आणि मानेसाहेब आलेले आहेत. नागपूरचे संजय मेश्राम आहेत, त्यांचंही आपण अभिनंदन करूया. आणि ज्योती गायकवाड, डॉक्टर ज्योती गायकवाड, वर्षाताई गायकवाडच्या बहीण, यांचं एकदा जोरदार आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे आमचं मातन बांधून दिलं, कुठला फडणवीस आला नव्हता, ते आम्ही बांधून दिलं होतं. अंधाराला घाबरत नाही, त्या निळ्या त्या आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही. पुण्याच्या गोलटेकडीमध्ये आमच्या मुलगाचे चेंडू आणि तलवारीचे दांडू करून खेळणाऱ्याकडे आमचा धर्म असू शकत नाही. म्हणून या बांधवांना मी सांगू इच्छितो, या साताऱ्याला सांगू इच्छितो, ही लढाई तर संपली नाही, लढाई खूप मोठी आहे, आपल्याला सर्वांना लढायची आहे. आणि चर्मकार समाज, राष्ट्रीय चर्मकार महासंघ आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून तयार आहे. एवढ्याच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. 7 दिवस शिबिरामध्ये बसलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मणजी. 2 मिनिटं मोदी होश में आओ, देवेंद्र मोदी होश में आओ. आजचा दिन कहा है? या देशाच्या पंतप्रधानांना विचारतो, आजचा दिन कहा है? गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, सगळं देश विकून चाललंय. आणि एवढं करून देशावर पडदा टाकण्यासाठी मर्दान आणि मोर्चामध्ये झगडे लावण्याचं आहे, उपवर्गीकरणाचं काम चालू केलेलं आहे. मित्रांनो, हे काम हलवून पाडण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आज मर्दान समाज सोबतच आहे. मी एवढंच बोलतोय की 2 मिनिटांमध्ये बोलतो की या देशामध्ये RSS वाल्यांनी खाकी चड्डीवाल्यांनी सोडलेलं आहे. हजारोच्या संख्येमध्ये मर्दान समाज बाबासाहेब आंबेडकरांनी सामील आहे. ही या समाजातून या ठिकाणी राष्ट्रीय किलोमीटरहून आपण आलात आणि आपली बाबासाहेबांची जे प्रेम आहे ते आपण दाखवून दिले. कारण हा नियम जर पास झाला तर भारतीय घटनेला छेद लागणार होता. आणि त्यामुळे आमचे जे काही 29 प्रतिनिधी सभागृहात आता आहे, त्यांनी गेले 2 दिवसामध्ये आवाज उठवला, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या मिटिंगला मी स्वतः होतो.
त्यांनी स्पष्टपणाने ग्वाही दिली की आम्ही कुठल्याही प्रकारे निर्णय हा जनतेला विचारल्याशिवाय, लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय, सभागृहात आल्याशिवाय आम्ही मंजूर करणार नाही. आणि हीच आपल्या सगळ्यांची मोठी जीत आहे. तुम्ही सगळेजण आलात, आपण या ठिकाणी जिंकलेलो आहोत. सरकार हरलेलं आहे. सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागलेला आहे आणि निश्चितपणानं आपण एकदम अशा पद्धतीने एकजूट दाखवली. मी सगळ्यात महत्वाचा आभार मानतो. आंबेड कुटुंबातले सगळं कुटुंब या ठिकाणी आपल्यासाठी धावून आलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण त्यांच्यासाठी हे आपल्यासाठी आहोत. आपण सगळे एक आहोत ही भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून हा सामाजिक न्यायाचा रथ इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. बांधवांनो, उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तो व्यक्ती सगळ्याला आपल्याला मागे जाऊ देता कामा नये. आता परीक्षा आलेली आहे आपली. तुमचा माझा बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून भीमरत्न पॅन्सर मनोजभाई संगारे, शहीदभाई संगारे, राजा घाले, नामदेव ढसाळ यांना वंदन करून आणि या ठिकाणी उपस्थित भीमाचे रक्ताचे, भीमाच्या विचाराचे आणि बाबासाहेबांना संविधान मानणारे सर्व भीम सैनिकाला माझा स्वाभिमानाचा जय भीम, जय भीम, जय भीम. या बाप्या आवाज कोणत्या आता म्हटलं की लॉंग काढला पावसात काढला तो लॉंग मार्च होता, लॉंग मार्च होता तो स्वाभिमानी मार्च होता. त्याच्यामुळे महाराष्ट्र खळबळून जागा झाला. आज साहेब, साहेब, आनंद साहेब आणि संपूर्ण झाली फक्त बाबासाहेबांच्या विचारासाठी. आज आपल्याला सांगू इच्छितो, देवेंद्रचा आज होश मध्ये येतील तर रात्रीचं झोपू शकणार नाही. एवढी मोठी ताकद आज माझ्या विरुद्ध कशी उभी राहील. मी मायनॉरिटीजला दबावला, पण आंबेडकरवादी दबणारे नाही. जेवढे दबवण्याचा प्रयत्न कराल तेवढे आम्ही वरती येणार. आम्ही फुटबॉल खेळतो, जेवढे दाबाल तेवढे वरती जाऊ आणि तेवढे गोल मारू. हे सांगण्यासाठी आपण इथे सगळेजण आलेलो आहोत आणि निश्चित मला वाटतं घोषणा आहे. सकाळी देवेंद्रजी 27 आमदारांशी बरोबर बोलले नाही, पण या सगळ्या आमदारांना 27 आमदारांना सांगू इच्छितो, बाबा उद्यानंतर देवेंद्रचा जे ऍटिट्यूड ते कमी होईल, आपल्याशी संवाद साधतील हे आपल्याला सांगू इच्छितो. कारण प्रत्येक जण एक ताकद, बाबासाहेबांचा एक एक अनुयायी एक एक ताकद आहे आणि ती ताकद जर एकत्र झाली तर सरकारमध्ये देखील साफालत होऊ शकते. आज जे काय चाललेला, ज्याचे काही खासदार आमदार फोडले त्याने तेवढा प्रतिकार केला नाही, पण आमचा प्रतिकार काय आहे हे त्यांना देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील आमच्या बरोबर या. खासदार फुटले म्हणून रडत बसू नका, आमच्या बरोबर या. न्याय देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक बुलंद ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी करू. ज्यांना सत्तेमध्ये जायचं आहे त्याने सत्तेमध्ये जा. मी तर धम्माचा रथ घेऊन चाललो. सत्तेचा लक्ष गाठा एवढे मी शुभेच्छा देतो आपल्याला. आणि जनगणनेचा देखील मुद्दा आणि जनगणनेच्या माध्यमामधून जे 27 ला होणार आहे त्याच्यामध्ये जनगणना दाखवा बाबा.
बौद्ध असतील, चर्मकार समाज असतील, कक्कया समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, कोळी समाज असेल, त्यांनी आपली जनगणना दाखवली. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला 13% मिळतात. 13% आपली तेवढी संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. 2027ला जेव्हा जनगणनेचे निरोप येतील, जेव्हा जनगणनेचे संपूर्ण रिझल्ट येतील, तेव्हा आपलं आरक्षण 20% व्हायला पाहिजे. हे देखील सरकारला सांगतो. तुम्ही जनगणनेची जी कॅटेगरी आहे, जनगणनेचे जे आयटम्स लावलेले आहेत, त्याप्रमाणे आमची संख्या वाढली. तर मग आम्हाला 20% आरक्षण व्हायला थांबून जमणार नाही. 13% वर्गीकरण 13%चे तुकडे पाडून देणार नाही. तर आमची मागणी पुढच्या वेळेला असेल, जेव्हा जनगणना जानेवारीच्या 2027ला होईल, तेव्हा आमची मागणी असेल, संख्येच्या स्वरूपामध्ये हम लोग ठोक के 20% का आरक्षण लेते. कोण बाका येतो त्याला बघून त्यावेळेला 3%ला सत्तेवरती बसून देणार नाही. हे देखील आपण ठरवायला पाहिजे. आज आमच्यामध्ये तेवढी उपलब्धता झालेली आहे. आज आम्ही तेवढे शिक्षित झालेलो आहे. आज आम्ही देखील इंजिनिअरिंग, मेडिकल याच्यामध्ये आहोत, आमची मुलं आहोत. त्याच्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे. हे आपण जाणून घ्या. आज ज्यांची मोनोपॉली होती, मध्ये आपल्याला सांगतो, वर्गीकरणाचा घाट का घातलेला आहे. एके जमान्यामध्ये एका समाजाची मोनोपॉली होती. एका समाज शिक्षणामध्ये पुढे होता. काय झालं आज 1990च्या नंतर? 90च्या नंतर ओबीसी समाजाचा आपला स्टुडंट, आपले विद्यार्थी, बहुतांचे विद्यार्थी, 59 जातीतले विद्यार्थी मेरिटमध्ये यायला. त्यांनी बघितलं हे काय चाललं. त्यांनी विचारलंय काय चाललंय या देशामध्ये, आपली पोरं मागे जात आहे. त्याच्यासाठी हे वर्गीकरणाचा डाव. एक त्यांचं लक्ष होतं, जे शेड्यूल कास्टमधून आलेले आहे, अनुसूचित जातीमधून जे आलेले आहे, त्यांनीच रिझर्वेशन घ्यावं. अशा प्रकारचा देखील घाट येणाऱ्या काळामध्ये होईल. परंतु वर्गीकरण जर आपण इथे थांबवला तर हा घाट येणार नाही. या वर्गीकरणाच्या माध्यमातून पुन्हा 59 जाती, 12 बलुतेदार यांचा आर्थिक सोर्स तोडून टाकला. यांना शिक्षणापासून वंचित करणार. पुन्हा एकदा हे आपले गुलाम होते, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले तर गुलाम होते. हे ह्याच्या मागचं षडयंत्र ओळखण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. अशा प्रकारे अचानक होत नाही, परंतु या सगळ्याला घाट घालण्याचा प्रयत्न, उपवर्गीकरणाला विरोध, सरकारला धडकी भरणारा तुम्ही काढलेला मोर्चा, तुमचा उत्साह या माध्यमातून हे सरकार घाबरलेलं आहे. आज पावसाच्या एवढ्या मोठ्या धारा वाहत आहेत, त्यांच्याकडे घामाच्या त्यामुळे आपला विजय आहे. परंतु शेवटपर्यंत लढू, सरकारला आपली ताकद दाखवून देऊ एवढं मी म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय संविधान.